सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित पाम, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आत्ताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. MP के मन में मोदी या टॅगलाईन नंतर आता मोदी की गॅरंटी असल्याचा दावा करत भाजपनं मध्य प्रदेशातल्या मतदारांना 20 घोषणांची हमी दिली आहे. याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. संयुक्त राष्ट्रानं मांडलेल्या प्रस्तावाच्या बाजूनं भारतानं मतदान केलंय, त्याबद्दलही आज जाणून घेणार आहोत. इस्रायलनं पॅलेस्टाईनमध्ये बेकायदा जमिनीवर मिळवलेला ताबा या विरोधात भारतानं मतदान केलंय, याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आवाहन केलंय, तेही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला कॅनडाच्या पंतप्रधानांच्या एका महत्वाच्या बातमीनं. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरनं पुन्हा एकदा भारतावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. कॅनडाच्या भूमीवर त्याच्या देशाचा नागरिक निज्जर याच्या हत्येच्या तपासात काय प्रगती झालीय आणि प्रगती होत नसेल तर अमेरिकेनं भारताबाबत कॅनडाच्या वतीनं कठोर भूमिका घ्यावी का, असा प्रश्न पत्रकारानं ट्रुडो यांना विचारला होता. त्याला प्रत्युत्तर देताना जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत भारतावर जे जुने आरोप केले होते त्याच जुन्या आरोपांचा पुनरुच्चार केलाय. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले आहेत की कॅनडाच्या भूमीवर एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येत भारतीय सरकारी एजंट्सचा सहभाग असल्याबद्दल जेव्हा आम्हाला माहिती मिळाली होती तेव्हा आम्ही भारताशी संपर्क साधला आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आम्हाला तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. आंतरराष्ट्रीय कायदा उल्लंघनानंतर आम्ही अमेरिका आणि इतर मित्र राष्ट्रांशी संपर्क साधला. ही बाब आम्ही गांभीर्यानं घेत आहोत. आम्ही आमचे सर्व मित्रपक्ष आणि भागीदार देशांसोबत काम करत राहू. तपास यंत्रणा आपलं काम करत राहील. कॅनडा हा नेहमीच कायद्याचं पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश आहे, कारण योग्य अयोग्य हा निर्णय ताकदीच्या मदतीनं ठरवले जाऊ लागले आहेत. जर मोठ्या देशांनी कोणत्याही परिणामांची पर्वा न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केलं तर संपूर्ण जग सर्वांसाठी अधिक धोकादायक होईल. तर कॅनडामध्ये भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना तिथल्या खासदार चंदन आर्य यांच्याकडनं पार्लमेंट हिल इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात निमंत्रित केलं गेलं होतं. यावेळी ट्रुडो म्हणाले आहेत की या गंभीर विषयावर आम्ही भारतासोबत रचनात्मकपणे काम करू इच्छितो, हे आम्ही स्पष्ट केलंय. याच्या मुळाशी जाण्यासाठी आम्ही भारत सरकार आणि जगातल्या आमच्या भागीदारांशी संपर्क साधलाय. आमच्या दृष्टिकोनातनं विचार करा. कॅनडाच्या भूमीवर एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येत भारतीय सरकारी एजंट्सचा सहभाग असू शकतो, असं मांडण्याची गंभीर कारणं आपल्याकडे आहेत, असंही ट्रुडो म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची एक महत्वाची बातमी आता ऐकूयात. MP के मन में मोदी या टॅगलाईन नंतर आता मोदी की गॅरंटी असल्याचा दावा करत भाजपनं मध्य प्रदेशातल्या मतदारांना 20 घोषणांची हमी दिलीय. भोपाळ इथं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी संकल्प पत्र जाहीर केलंय. लाडली बहना या योजनेअंतर्गत महिलांना पक्की घरं देण्याचं आश्वासनही करण्यात आलेलं आहे. 17 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात मतदान होणार आहे. केवळ एक आठवडा राहिलेला असतानाही मतदारांसाठी भाजप का भरोसा असल्याचं म्हटलं जात आहे. भाजप जी आश्वासनं देते ती पूर्ण केली जातात, हा भाजपचा ट्रॅक रेकॉर्ड असल्याचा दावा JP नड्डा यांनी केलाय. ते म्हणाले आहेत की गेल्या 20 वर्षात भाजपनं जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण केली आहेत. 2003 मध्ये मध्य प्रदेशचा औद्योगिक विकास दर 0.61% एवढा होता. आता 2023 मध्ये 24% इतका झालाय. 2003 मध्ये सिंचनाचं क्षेत्र केवळ 4,000 हेक्टर होतं, हे क्षेत्र आता 16,000 हेक्टर झालेलं आहे. भाजपच्या संकल्पावर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता रागिणी नायक यांनी या घोषणा हवाई असल्याचं म्हटलंय.
18 वर्षात शिवराज सिंग चौहान यांनी 29,000 घोषणा केल्या आहेत. या घोषणांचं काय झालं अशी विचारणा त्यांनी केली आहे. मध्य प्रदेशावर 4 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. दर दिवसाला मध्य प्रदेशात 18 बलात्कार होतात. या प्रदेशात 39 लाख बेरोजगार आहेत. कुपोषण आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मध्य प्रदेश राज्य अग्रस्थानी आहे. ही वस्तुस्थिती असताना भाजपचं हे घोषणापत्र म्हणजे गेल्या 18 वर्षात भाजपनं या राज्याच्या विकासासाठी काहीही केले नाही याची कबुली असल्याचं त्यांनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्र संघाविषयीची बातमी आता ऐकूयात. संयुक्त राष्ट्रानं मांडलेल्या प्रस्तावाच्या बाजूनं भारतानं मतदान केलंय. इस्रायलनं पॅलेस्टाईनमध्ये बेकायदा जमिनीवर मिळवलेला ताबा या विरोधात भारतानं मतदान केलंय. पूर्व जेरुसलेम, सिरियन गोलन या भागांमध्ये इस्रायलनं बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा मिळवलाय. या विरोधात संयुक्त राष्ट्रात मांडलेल्या ठरावाच्या बाजूनं भारतानं कौल दिलाय. 3 दिवसांपूर्वी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर 2 दिवसांनी हा ठराव स्वीकारण्यात आलाय. अमेरिका आणि कॅनडासह 7 देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलंय. तर 18 देशांनी तटस्थ राहण्याचा पर्याय निवडलाय. काही आठवड्यांपूर्वी इस्रायल आणि हमास युद्धाबाबत मांडलेल्या प्रस्तावावर भारतानं भूमिका घेणं टाळलं होतं. इस्रायल हमास युद्धाबाबत भारतानं संयुक्त राष्ट्रामध्ये घेतलेल्या भूमिकेबाबत देशातनं टीका झाली होती. हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतानं इस्रायलला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पॅलेस्टिनी प्रमुखांना संपर्क साधून सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं होतं. तसंच मानवी दृष्टिकोनातनं काही मदत पाठवण्याचा निर्णयही घेतला होता. इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या या युद्धानं हिंसक वळण घेतलंय. इस्रायलनं केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत 1200 लोकांची जीवितहानी झालेली आहे. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. महिन्याभरापासून सुरू असलेल्या इस्रायल हमास युद्धाचा परिणाम सामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणात झालाय. इस्रायली सैन्य हमासचा बंदोबस्त करण्यासाठी गाझा पट्टीत आपली ग्राउंड ऑपरेशन चालवत आहे. मात्र या कारवाईमुळे गाझा पट्टीतल्या रुग्णालयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना वाचवण्यासाठी आवश्यक औषधांचाही तुटवडा आहे. आता गाझा पट्टीत इस्रायली सैन्य सातत्यानं हल्ले करत आहे. या सगळ्यात गाझा पट्टीतल्या रुग्णालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अशी अनेक रुग्णालयं आहेत जिथे रुग्णांना जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक औषधांचा तुटवडा आहे. देशभरात दिवाळी उत्साहानं साजरी होते. या सगळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध सीमा भागात अनेक सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोदींनी देशाच्या जवानांची भेट घेतली आहे. मोदी यांनी हिमाचल प्रदेशातल्या लेपचा भागातल्या सुरक्षा दलांच्या जवानांची भेट घेतली आहे. यावेळी मोदी म्हणाले की हिमाचल प्रदेशातल्या लेपचा इथं आमच्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी घालवणं हा अभिमानानं भरलेला अनुभव आहे. आपल्या कुटुंबापासून दूर आपल्या राष्ट्राचे हे रक्षक आपल्या समर्पणानं आपलं जीवन उजळून टाकतात. हॉलिवूड मनोरंजन विश्वातनं एक दुःखाची बातमी समोर आली आहे. द स्विमर सिनेमातल्या अजरामर भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री जेनेट लँडगार्ड यांचं निधन झालंय. त्या 75 वर्षांच्या होत्या. बर्ट लँगस्टर सोबत 1968च्या द स्विमर मधल्या भूमिकेसाठी शिवाय द डोना रीड शो मधल्या 3 सीझनसाठी जेनेट लोकप्रिय होत्या. या शो मधनं त्यांनी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेते पॉल पीटरसननं लँडगार्डच्या मृत्यूची बातमी फेसबुकवर शेअर केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर नेदरलँड्स विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड कप सामन्यात इतिहास रचलाय. रोहित शर्मा आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्या पंक्तीत जाऊन बसलाय. हिटमॅन रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 14,000 धावा पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो केवळ 3रा भारतीय सलामीवीर ठरलाय. शर्मापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी भारतासाठी हा पराक्रम केला होता. श्रोत्यांनो, ऐकूयात चर्चेतली बातमी. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच रंगलाय. यावरनं वेगवेगळ्या प्रकारच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. मराठा आंदोलनासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. जरांगे म्हणाले की यंदा दिवाळी साजरी करणार नाही. मराठा आरक्षणासाठी लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आपण दिवाळीचा सण साजरा करणार नसल्याचं जरांगे पाटलांनी यावेळी म्हटलंय.
राज्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होत असल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय. सगळ्यांना आरक्षण मिळणारे, सर्वांना प्रमाणपत्र मिळते. 2-4 दिवस लेट मिळेल पण आत्महत्या करू नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, सर्वांनी आणखी आरक्षण मिळण्यासाठी कामाला लागा. शांततेत आंदोलन करण्यासाठी तयार राहा, असंही ते पुढे म्हणाले. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. आता युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.